माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 96 कुळी मराठा समाजाची आडनावं, त्याचबरोबर आडनावानुसार त्या कुळाचा वंश काय, गोत्र काय, लग्न कार्यामध्ये आपल्याला देवकाची गरज पडते तर देवक कोणतं, विजय शस्त्र कोणतं, या सर्वांची माहिती देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा जय भवानी जय शिवराय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला आपण गोत्र म्हणजे काय ते बघूया। तर आपल्या कुळाचा मूळ पुरुष म्हणजे गोत्र। गोत्रांची संख्या 8 आहे। विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ, कश्यप आणि अगस्ती। तर हे आहेत 8 गोत्र। त्यानंतर देवक कशाला म्हणतात? ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते आपले देवक होय। जसं की या देवकामध्ये एखादा वृक्ष असू शकतो किंवा एखाद्या वृक्षाची पानं, फुलं, वेल, साळुंखी किंवा मोराचं पीस असू शकतं किंवा काही देवकांमध्ये शस्त्राचा सुद्धा समावेश होतो। वंश कशाला म्हणतात? क्षात्र समाजात म्हणजेच मराठा समाजामध्ये 2 वंश आहेत। एक म्हणजे सोमवंश, ज्याला आपण चंद्रवंश म्हणून ओळखतो, आणि दुसरा म्हणजे सूर्यवंश। आता मी तुम्हाला एक एक करून सर्व आडनावं सांगते, म्हणजे 96 कुळ अर्थात 96 आडनावं असणार आहे। तर प्रत्येक आडनाव त्याच्या समोर त्याचा वंश, गोत्र, देवक आणि विजयशस्त्र अशी माहिती देणार आहे। तर 96 कुळातलं पहिलं आडनाव आहे आहिरराव। तर याला आपण आहिरराव कुळ सुद्धा म्हणू शकतो। तर आहिरराव कुळाचा वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे भारद्वाज, देवक आहे पंचपल्लव, ज्याला आपण पाचपाली म्हणून सुद्धा ओळखतो, आणि विजयशस्त्र आहे तलवार। असं म्हटलं जातं मराठ्यांच्या 5वीलाच पूजलेली असते ती म्हणजे तलवार। त्यामुळे या 96 कुळात तुम्हाला बऱ्याच जणांचं विजयशस्त्र तलवार बघायला मिळेल। अगदी तुरळक अशी कुळं आहेत की ज्यांचं शस्त्र तलवार सोडून इतर हत्यारं आहेत। दुसरं कुळ आहे आंग्र किंवा आंग्रे कुळ। आंग्रे कुळाचा वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे गार्ग्य, ज्याला आपण विश्वामित्र सुद्धा म्हणू शकतो, देवक आहे पाचपाली। यामध्ये 5 प्रकारच्या पानांचा समावेश होतो किंवा मग पाचपाली बऱ्याच प्रकारे ओळखली जाते। आता ज्यांच्याकडे लग्न कार्य झालेले असतील त्यांना नक्कीच पाचपाली म्हणजे काय किंवा पंचपल्लव म्हणजे काय नक्कीच माहिती असेल। तर आंग्रे कुळाचं सुद्धा विजयशस्त्र तलवार आहे। यानंतरचं तिसरं कुळ आहे आंगणे कुळ। आंगणे कुळाचा वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे दुर्वास ऋषी किंवा अत्री ऋषी, देवक आहे कळंब, केतकी आणि विजयशस्त्र आहे तलवार। यानंतरचं चौथं कुळ आहे इंगळे कुळ। इंगळे कुळाचा वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे भारद्वाज, देवक आहे देवकमळ आणि विजयशस्त्र तलवार। यानंतरचं 5वं कुळ आहे कदम कुळ, वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे भारद्वाज आणि देवक आहे कळंब, विजयशस्त्र तलवार। यानंतरचं 6वं कुळ आहे काळे कुळ, वंश आहे सूर्यवंश, गोत्र भारद्वाज, देवक आहे हळद, रुई, मोरवेल आणि विजयशस्त्र तलवार। यानंतरचं 7वं कुळ आहे काकडे कुळ, वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे कौंडिन्य, म्हणजेच काय गौतम ऋषींच्या संबंधित आहे कौंडिन्य गोत्र, देवक रुई, मोर, सूर्यफूल, विजयशस्त्र आहे तलवार। यानंतरचं 8वं कुळ आहे कंक कुळ, वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे पराशर। जवळपास वशिष्ठ आणि पराशर हे जे गोत्र आहे ते एकसारखंच ओळखलं जातं। देवक आहे कळंब, वेळू, सोनं किंवा रुद्राक्षाची माळ, विजयशस्त्र आहे खंजीर। यानंतरचं 9वं कुळ आहे खंडागळे कुळ, वंश आहे सूर्यवंश, गोत्र वशिष्ठ, देवक सूर्यफूल आणि विजयशस्त्र आहे तलवार। यानंतरचं 10वं कुळ आहे खडतरे कुळ, वंश आहे चंद्रवंश, गोत्र लोमेश ऋषी, देवक आहे पंचपल्लव अर्थात पाचपाली, विजयशस्त्र खंडा। यानंतरचं 11वं कुळ आहे खैरे कुळ, वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे मार्कंडेय ऋषी, देवक पाचपाली अर्थात पंचपल्लव, विजयशस्त्र खंडा। यानंतरचं 12वं कुळ आहे गव्हाणे कुळ,
वंश आहे चंद्रवंश, गोत्र कौशिक, त्यानंतर देवक आहे पंचपल्लव, त्याचबरोबर साळुंखीचा पंख आणि विजय शस्त्र आहे तलवार। यानंतरचं 13वं कुळ आहे गुजर कुळ, वंश आहे सूर्यवंश, गोत्र शौनक ऋषी, देवक पाचपाली, विजय शस्त्र खंडा। यानंतरचं 14वं कुळ आहे गायकवाड कुळ, गायकवाड कुळाचा वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे गौतम ऋषी, देवक सूर्यफूल, विजय शस्त्र तेगा। यानंतरचं 15वं कुळ आहे घाटगे कुळ, घाटगे कुळ सूर्यवंशामध्ये मोडतात। त्यानंतर त्यांचं गोत्र आहे कश्यप, देवक आहे सूर्यफूल, विजय शस्त्र खंडा। 16वं कुळ आहे चव्हाण कुळ, चव्हाण कुळाचा वंश आहे सूर्यवंश, गोत्र कश्यप, देवक आहे वासुंदीचा वेल, हळद, रुई, विजय शस्त्र खंडा। यानंतरचं 17वं कुळ आहे चालुक्य कुळ, चालुक्य कुळाचा वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे भारद्वाज ऋषी, त्याचबरोबर मांडव्य ऋषींचं सुद्धा नाव या गोत्रामध्ये दिलेलं आहे, देवक आहे उंबर आणि शंख, विजय शस्त्र तलवार। यानंतरचं 18वं कुळ आहे जगताप कुळ, जगताप कुळाचा वंश सुद्धा चंद्रवंश आहे, गोत्र मांडव्य ऋषी, देवक आहे वड आणि विजय शस्त्र तलवार। 19वं कुळ आहे जगदाळे कुळ, हे परमार कुळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं, यांचा सुद्धा वंश चंद्रवंश आहे, गोत्र आहे कपिल। त्यानंतर त्यांचं जे देवक आहे ते आहे धारेची तलवार। जगदाळे कुळाला देवक म्हणून शस्त्र मिळालेलं आहे धारेची तलवार आणि त्यांचं विजय शस्त्र सुद्धा तलवारच आहे। यानंतरचं 20वं कुळ आहे जगधने कुळ, जगधने कुळ सुद्धा चंद्रवंशामध्ये येतं, यांचं गोत्र आहे कपिल, देवक आहे पाचपाली, विजय शस्त्र खंडा। 21वं कुळ आहे जाधव कुळ, हे यादव कुळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं, यांचा वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे कौंडिन्य ऋषी किंवा अत्री ऋषी, म्हणजे या गोत्रामध्ये 2 ऋषींची नावं दिलेली आहे, कौंडिन्य, अत्री, देवक आहे पानकनीस, विजय शस्त्र तलवार। यानंतरचं 22वं कुळ आहे ठाकूर कुळ, वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे कौशिक ऋषी, पाचपाली हे त्यांचं देवक आहे। पाचपाली याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, 5 प्रकारची पानं या पाचपालीमध्ये येतात आणि याला आपण पंचपल्लव म्हणून सुद्धा ओळखतो, विजय शस्त्र आहे तलवार। 22वं जे कुळ आहे या कुळाचं नाव आहे ठाकूर कुळ, सूर्यवंश, कौशिक ऋषी, देवक आहे पाचपाली आणि विजय शस्त्र तलवार। 23वं जे कुळ आहे त्यांचं आडनाव आहे ढमाले, ढमाले कुळ सूर्यवंशामध्ये येतं, त्यांचं गोत्र आहे शौनल्य ऋषी, पंचपल्लव अर्थात पाचपाली हे त्यांचं देवक आहे जे त्यांनी लग्न कार्यामध्ये वापरावं, विजय शस्त्र आहे तलवार। 24वं कुळ आहे ढमडेरे, सूर्यवंशामध्ये येतं ढमडेरे कुळ, यांचं गोत्र आहे कश्यप ऋषी, देवक आहे कळंब आणि त्यांचं विजय शस्त्र आहे कट्यार। 25वं कुळ आहे ढवळे, ढवळे कुळाला परमार कुळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं, चंद्रवंशामध्ये येतं ढवळे कुळ, ज्यांचं गोत्र आहे भारद्वाज ऋषी, उंबर आणि धारेची तलवार हे त्यांचं देवक आहे, विजय शस्त्र सुद्धा धारेची तलवारच आहे। 26वं कुळ आहे ढेकळे कुळ, चंद्रवंशामध्ये येतं, गोत्र आहे वत्स ऋषी, देवक आहे पिंपळ उंबर आणि विजय शस्त्र अर्थात तलवार आहे। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं जास्तीत जास्त 96 कुळी मराठा समाजाचं विजय शस्त्र तलवारच आहे, म्हणूनच असं म्हणतात की मराठ्यांच्या 5वीला पूजलेली असते ती धारेची तलवार। त्यानंतर 27वं कुळ आहे ढोणे कुळ, सूर्यवंशामध्ये येतं ढोणे कुळ, गोत्र आहे भारद्वाज ऋषी, केतकी त्याचबरोबर हळद हे आहे त्यांचं देवक, तलवार आहे विजय शस्त्र। यानंतरचं 28वं कुळ आहे तायडे किंवा तावडे। आता जसजसा भाग बदलतो तसतसं काही आडनावं सुद्धा अपभ्रंशाने बदलतात, तर काही ठिकाणी आपल्याला मराठ्यांची आडनावं तायडे तर काही ठिकाणी तावडे या नावांनी ऐकायला मिळतात। तर असो, तर तायडे अर्थात तावडे कुळाचा वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे विश्वामित्र, देवक आहे हळद, ताडपालवी आणि विजय शस्त्र कट्यार। 29वं कुळ आहे तावरे किंवा तोवर। आता या आडनावामध्ये सुद्धा अपभ्रंश झालेला आहे,
काही ठिकाणी आपल्याला हे आडनाव तावरे तर काही ठिकाणी तोवर या नावाने ऐकायला मिळेल। यांचा सुद्धा वंश सूर्यवंश आहे। पराशर हे त्यांचं गोत्र आहे। वेळू, उंबर, सोन्याची माळ, रुद्राक्षाची माळ हे त्यांचं देवक आहे आणि विजयशस्त्र तेगा। 30वं कुळ आहे तेजे कुळ। तेजे कुळाचा वंश सूर्यवंश। कौंडिन्य हे त्यांचं गोत्र आहे। त्यांचं देवक आहे मोरवेल, रुई आणि तलवार हे त्यांचं विजयशस्त्र आहे। 31वं कुळ आहे थोरात कुळ। थोरात कुळाचा वंश सुद्धा सूर्यवंश आहे। भारद्वाज ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। त्याचबरोबर हळद, पिंपळ हे त्यांचं देवक आहे। तलवार हे त्यांचं विजयशस्त्र आहे। यानंतरचं 32वं कुळ आहे सूर्यवंशी। हे कुळ थिटे कुळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर यांचा वंश अर्थात आडनावावरून सूर्यवंशच आहे। वसिष्ठ ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। सूर्यफूल देवक आहे। तलवार विजयशस्त्र आहे। 33वं कुळ आहे दरबारे कुळ। चंद्रवंशी आहेत दरबारे कुळाची लोक। त्यानंतर कौशिक हे त्यांचं गोत्र आहे। पाचपाली म्हणजेच पंचपल्लव देवक आहे। खंडा विजयशस्त्र आहे। 34वं कुळ आहे दळवी कुळ। दळवी कुळ सूर्यवंशामध्ये येतं। कौशिक ऋषी गोत्र आहेत। पाचपाली हे त्यांचं देवक आहे। खंडा हे विजयशस्त्र आहे। 35वं कुळ आहे दाभाडे कुळ। सूर्यवंशामध्ये येतं। शौनल्य ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। देवक आहे कळंब आणि विजयशस्त्र आहे कट्यार। यानंतरचं 36वं कुळ आहे धर्मराज। हे सुद्धा सूर्यवंशी आहेत। विश्वामित्र हे त्यांचं गोत्र आहे। त्याचबरोबर पाचपाली देवक आहे। धारेची तलवार हे आहे त्यांचं विजयशस्त्र। 37वं कुळ आहे देवकाते किंवा देवकाटे। आता हे सुद्धा अपभ्रंशाने काही ठिकाणी देवकाते हे आडनाव असेल, काही ठिकाणी देवकाटे असेल। तर हे सुद्धा चंद्रवंशी आहेत। कौशिक हे त्यांचं गोत्र आहे। पाचपाली हे त्यांचं देवक आहे। खंडा हे त्यांचं विजयशस्त्र आहे। 38वं कुळ आहे धायबर कुळ। चंद्रवंशी आहेत धायबर कुळाची लोक। तर धायबर कुळाचं जे गोत्र आहे ते आहे भारद्वाज। उंबर, शंख हे त्यांचं देवक आहे। त्याचबरोबर तलवार हे विजयशस्त्र आहे। यानंतर 39वं कुळ आहे धुमाळ कुळ। ज्यांचं आडनाव आणि ज्यांचा समाज मराठा समाज असेल तर अशी धुमाळ कुळाची मराठा समाजाची लोक चंद्रवंशी आहेत। दुर्वास ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। हळद त्याचबरोबर आपट्याची पानं हे त्यांचं देवक आहे। विजयशस्त्र आहे कट्यार। 40वं कुळ आहे नलावडे कुळ। चंद्रवंशी आहेत। गोत्र आहे वसिष्ठ ऋषी। लग्न कार्यांमध्ये त्यांनी देवक म्हणून नागवेलीची पानं त्याचबरोबर वाघनख हे देवक वापरावं। विजयशस्त्र आहे तलवार। 41वं कुळ आहे नलिंबरे कुळ। नलिंबरे कुळ सुद्धा चंद्रवंशी आहेत। भारद्वाज ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। त्याचबरोबर उंबर, शंख हे त्यांचं देवक आहे। तलवार विजयशस्त्र आहे। 42वं कुळ आहे निकम किंवा बर्गे कुळ। निकम किंवा बर्गे कुळाची जी मराठा समाजाची लोक आहेत तर ती सूर्यवंशी आहेत। पराशर हे त्यांचं गोत्र आहे। कळंब, वेळू, उंबर, सोन्याची माळ, रुद्राक्षाची माळ हे त्यांचं देवक आहे। तर काही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की देवकामध्ये भरपूर साहित्याचा समावेश होतो। तलवार आणि खंजीर हे दोन त्यांचे विजयशस्त्र आहेत। यानंतरचं 43वं कुळ आहे निसाळ कुळ। सूर्यवंशी आहेत। वाजपेयी हे त्यांचे गोत्र आहेत। पंचपल्लव अर्थात पाचपाली हे देवक आहे। तलवार विजयशस्त्र। 44वं कुळ आहे पवार किंवा परमार कुळ। सूर्यवंशी आहेत। गोत्र आहे वसिष्ठ ऋषी। पंचपल्लव म्हणजेच पाचपाली हे देवक आहे। तलवार आहे विजयशस्त्र। 45वं कुळ आहे प्रतिहार कुळ। प्रतिहार कुळ सुद्धा सूर्यवंशी आहेत। भारद्वाज ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। केतकी, हळद यांचा समावेश त्यांच्या देवकात होतो। विजयशस्त्र तलवार। 46वं कुळ आहे पानसरे किंवा सोनवणे कुळ। हे आहेत चंद्रवंशी। कश्यप ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। कळंब किंवा पाचपाली हे त्यांचं देवक आहे। कट्यार हे विजयशस्त्र आहे। 47वं कुळ आहे पांढरे कुळ। चंद्रवंशी आहेत। लोमेश ऋषी हे त्यांचं गोत्र आहे। पाचपाली म्हणजेच पंचपल्लव देवक आहे। खंडा विजयशस्त्र।
48वे कुळ आहे पठारे कुळ, सूर्यवंशी आहेत, गोत्र आहे कश्यप, देवक आहे हळद वासुंदीचा वेल, विजय शस्त्र खंडा. 49वे कुळ आहे पालवे कुळ, सूर्यवंशी आहेत, गोत्र आहे भारद्वाज, देवक आहे कळंब, विजय शस्त्र खंडा. यानंतरचं 50वे कुळ आहे पलांड कुळ, सूर्यवंशी आहेत, गोत्र आहेत शौनल्य, देवक कळंब, विजय शस्त्र तलवार. 49वे कुळ आहे पिंगळे कुळ, चंद्रवंशी आहेत, गोत्र आहेत भारद्वाज ऋषी, देवक आहे उंबर शंख आणि तलवार हे त्यांचं विजय शस्त्र. 52वे कुळ आहे पिसाळ कुळ, सूर्यवंशी आहेत, गोत्र आहे कौशिक ऋषी, देवक आहे पाचपाली वड, शस्त्र आहे तलवार. 53वे कुळ आहे फडतरे कुळ, वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे याज्ञवल्क्य, थोडंसं अवघड नाव आहे, हवं तर स्क्रीनवर देते. देवक आहे पाचपाली साळुंखीचा पंख, विजय शस्त्र खंडा. 54वे कुळ आहे फाळके कुळ, चंद्रवंशी आहेत, यांचं गोत्र आहे कौशिक ऋषी, देवक आहे पाचपाली. बऱ्याच जणांचं देवक तुम्हाला पाचपाली हे ऐकायला मिळालं असेल. त्याचबरोबर विजय शस्त्र आहे खंडा. यानंतर 55वे कुळ आहे फाकडे कुळ, यांचा वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे विश्वामित्र, देवक आहे पाचपाली, विजय शस्त्र तलवार. 56वे जे कुळ आहे बागल कुळ, सूर्यवंशी आहेत, गोत्र आहे शौनक, देवक आहे पाचपाली, विजय शस्त्र तलवार. 57वे जे कुळ आहे ते आहे फाटक कुळ, वंश आहे चंद्रवंश, गोत्र भारद्वाज, देवक आहे कमळ, विजय शस्त्र तलवार. 58वे जे कुळ आहे ते आहे बागवर कुळ, वंश आहे चंद्रवंश, गोत्र भारद्वाज ऋषी, देवक आहे उंबर शंख, विजय शस्त्र तलवार. 59वे जे कुळ आहे ते आहे बांडे कुळ, सूर्यवंशी आहेत, गोत्र आहे भारद्वाज ऋषी, देवक आहे केतकी हळद, विजय शस्त्र तलवार. यानंतरचं 60वे कुळ आहे बाबर कुळ, सूर्यवंशी आहेत, भारद्वाज ऋषी त्यांचं सुद्धा गोत्र आहे केतकी हळद हे त्यांचं देवक आहे, विजय शस्त्र आहे तलवार. बांडे आणि बाबर हे 2 कुळ आहेत, तर त्यांचा वंश गोत्र देवक आणि विजय शस्त्र सारखीच आहेत. यानंतर 61वे जे कुळ आहे ते आहे भागवत कुळ, यांचा वंश सूर्यवंश, गोत्र कश्यप, देवक कळंब आणि विजय शस्त्र कट्यार. 62वे जे कुळ आहे ते भोसले किंवा घोरपडे कुळ म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच काही जी कुळं आहेत त्यांची आडनावं काही भागानुसार बदलली गेली आहेत, त्यामुळे अशी 2 नावं आपल्याला ऐकायला मिळतील. तर मी तुम्हाला सांगितलं 62वे जे कुळ आहे भोसले किंवा घोरपडे कुळ म्हणून ओळखलं जातं, यांचा वंश आहे सूर्यवंश, गोत्र आहे कौशिक, यांचं देवक आहे पाचपाली बोरू. बोरू माझ्या मते जे जुन्या काळी लिहिण्याचं साधन वापरलं जायचं तर तो बोरू सुद्धा त्यांच्या देवकामध्ये ठेवला जात असावा. तुम्हाला या बाबतीत काही माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि विजय शस्त्र आहे तलवार. 63वे जे कुळ आहे ते आहे भोवारे कुळ, यांचा वंश आहे चंद्रवंश, गोत्र आहे कौशिक ऋषी, देवक आहे पाचपाली आणि विजय शस्त्र आहे खंडा. 64वे जे कुळ आहे ते भोगले किंवा भोगते, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा आडनावं जी आहेत ती थोडी अपभ्रंशाने वेगवेगळी होतात. भोगले किंवा भोगते अशी दोन्ही आडनावं आपल्याला मराठा समाजामध्ये ऐकायला मिळत असतील. तर यांचा वंश आहे सूर्यवंश, गोत्र कौशिक ऋषी, देवक पाचपाली, विजय शस्त्र खंडा. 65वे जे कुळ आहे ते भोईटे कुळ आहे, सूर्यवंशी आहेत, त्यांचं जे गोत्र आहे ते आहेत शौनक ऋषी, देवक आहे पाचपाली, विजय शस्त्र तलवार. 66वे जे कुळ आहे ते आहे मधुरे. मधुरे कुळाचा जो वंश आहे तो सूर्यवंश आहे, गोत्र आहे विश्वामित्र, त्याचबरोबर त्यांचं जे देवक आहे ते सूर्यफूल आणि पाचपाली या 2 गोष्टींचा समावेश त्यांच्या देवकात होतो. आणि या कुळाचं जे विजय शस्त्र आहे ते जरा वेगळं आहे बघा, धनुष्यबाण. तर मी तुम्हाला कुळाचं नाव काय सांगितलं, मधुरे कुळ. तर मधुरे कुळासाठी विजय शस्त्र आहे धनुष्यबाण. 67वे जे कुळ आहे मालपे कुळ, चंद्रवंशी आहेत ते, तर त्यांचं गोत्र आहे भारद्वाज ऋषी, उंबर शंख हे त्यांचं देवक आहे, तलवार
हे त्यांचं विजय शस्त्र आहे. यानंतर 68वा जो नंबर आहे त्यांचं जे कुळ आहे त्याचं आडनाव माने कुळ किंवा पवळे कुळ. चंद्रवंश आहे. गार्गे ऋषी त्यांचं गोत्र आहे शंख, गरुडाचा पंख हे त्यांचं देवक आहे आणि विजय शस्त्र आहे खंडा. यानंतर 69वे जे कुळ आहे मालुसरे कुळ. तानाजी मालुसरेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तर त्यांच्या आडनावाचंच हे कुळ बनलेलं आहे मालुसरे कुळ. सूर्यवंशी आहेत. कश्यप ऋषी हे त्यांचं गोत्र आहे. देवक आहे कळंब आणि विजय शस्त्र आहे कट्यार. 70वे जे कुळ आहे ते महाडिक. महाडिक कुळाची जी मराठा समाजाची लोक आहेत तर त्यांचा वंश आहे सूर्यवंश. गोत्र आहे माल्यवंत ऋषी. त्यानंतर देवक आहे कळंब आणि पिंपळ. विजय शस्त्र कट्यार. 71वे जे कुळ आहे म्हांबरे कुळ. यांचा वंश आहे चंद्रवंश. गोत्र आहे अगस्ती ऋषी. देवक आहे कळंब शमी आणि विजय शस्त्र 2 आहेत कट्यार धनुष्यबाण. यानंतर 72वे जे कुळ आहे ते मुळीक किंवा मांढरे. तर 72वे जे कुळ आहे मुळीक किंवा मांढरे कुळ म्हणून ओळखलं जातं. तर यांचा वंश आहे सूर्यवंश. गोत्र आहे गौतम ऋषी आणि लग्नामध्ये त्यांनी देवक म्हणून 5 पाली आणि सूर्यफूल वापरावं. यांचं जे विजय शस्त्र आहे कट्यार आणि खंडा 2 आहेत. यानंतर 73वा नंबर आहे मोरे कुळाचा. हे कुळ मौर्य कुळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चंद्रगुप्त मौर्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर आपल्या मराठा समाजामध्ये सुद्धा मोरे आडनावाची लोक आहेत, तर त्यांचा वंश अर्थात आहे चंद्रवंश. यांचं गोत्र आहे भारद्वाज ऋषी. देवक आहे मोराचा पंख. त्याचबरोबर 360 दिवे यांच्या देवकामध्ये लावावे लागतात लग्न कार्य असतील तेव्हा. कट्यार हे त्यांचं विजय शस्त्र आहे. 74वे जे कुळ आहे ते आहे मोहिते किंवा मोडक कुळ. यांचा वंश आहे चंद्रवंश. गोत्र आहे गार्गे ऋषी. कळंब त्याचबरोबर गादी वासनीचा वेल. यानंतरचं 74वे कुळ आहे मोहिते किंवा मोडक कुळ. यांचा वंश सुद्धा चंद्रवंश आहे. गोत्र आहे गार्गे ऋषी आणि देवक आहे कळंब, गादी, वासनीचा वेल. त्याचबरोबर विजय शस्त्र तलवार. 75वे कुळ आहे राठोड कुळ. सूर्यवंशी आहेत ते आणि यांचं गोत्र आहे कश्यप ऋषी. देवक आहे सूर्यफूल. विजय शस्त्र तलवार. 76वे कुळ आहे राष्ट्रकूट कुळ. सूर्यवंशी. गोत्र आहे कौशिक. 5 पाली हे त्यांचं देवक आहे. विजय शस्त्र आहे खंडा. यानंतर 77वे जे कुळ आहे ते आहे राणे कुळ. सूर्यवंशी. जमदग्नी ऋषी आहे त्यांचं गोत्र. वड सूर्यफूल हे त्यांचं देवक आहे. त्याचबरोबर तलवार हे त्यांचं विजय शस्त्र आहे. यानंतर 78वे जे कुळ आहे ते आहे राऊत कुळ. सूर्यवंशी. गोत्र आहे जमदग्नी ऋषी. वड सूर्यकांत हे त्यांचं देवक आहे. त्याचबरोबर तलवार विजय शस्त्र आहे. 79 नंबरचं जे कुळ आहे ते आहे रेणूस कुळ. चंद्रवंशी. त्याचबरोबर त्यांचं गोत्र आहे विश्वामित्र. 5 पाली हे देवक आहे आणि खंडा हे त्यांचं विजय शस्त्र आहे. 80 नंबरचं कुळ आहे लाड कुळ. चंद्रवंशी. वशिष्ठ ऋषी. वासुंदीचा वेल हे त्यांचं देवक आहे. तलवार आहे विजय शस्त्र. 81 नंबरचं कुळ आहे वाघ कुळ. यांचा वंश आहे सूर्यवंश. गोत्र आहे वत्स आणि विश्वावसू. अशा 2 ऋषींची नावं दिलेली आहे. देवक आहे कळंब हळद. विजय शस्त्र आहे कट्यार. 82 नंबरचं जे कुळ आहे ते आहे विचारे कुळ. यांचा वंश आहे सूर्यवंश. गोत्र आहे शौनक ऋषी. यांचं देवक आहे 5 पाली. विजय शस्त्र आहे खंडा. यानंतर 83 नंबरचं जे कुळ आहे त्यांचं नाव आहे शेलार आणि भगत कुळ. तर यांचा वंश आहे सूर्यवंश. गोत्र आहे भारद्वाज आणि विश्वामित्र ऋषी. 5 पाली कमळ हे देवक आहे. खंजीर हे त्यांचं विजय शस्त्र आहे. 84 नंबरचं जे कुळ आहे त्यांचं आडनाव आहे शंखपाळ. शंखपाळ या कुळाचा वंश आहे चंद्रवंश. गोत्र आहे गार्गे ऋषी. शंख हे त्यांचं देवक आहे. त्यांनी लग्न कार्यामध्ये शंख म्हणून देवकाचा वापर करावा किंवा मग त्यांच्या देवकामध्ये शंख ठेवावा. विजय शस्त्र आहे कट्यार.
85 नंबरचं कुळ आहे शिंदे कुळ. शिंदे कुळाचा वंश सूर्यवंश. गोत्र आहे कौंडिन्य ऋषी. देवक आहे रुई, मृत्तिकेचा वेल, त्याचबरोबर भोरवेल. काही वनस्पतींची नावं नवीन आहेत, पण आपण आपल्याकडे जे हेळवी वगैरे येतात तर त्यांना विचारू शकतो की मृत्तिकेचा वेल म्हणजे काय किंवा भोरवेल म्हणजे काय, किंवा लग्न कार्य कायमस्वरूपी आपल्याकडे अगदी जुन्या काळापासून चालू आहेत. तर ज्यांना ज्यांना माहिती आहे मृत्तिकेचा वेल म्हणजे काय किंवा भोरवेल म्हणजे काय, त्यांनी नक्कीच जर तुम्हाला कोणी विचारलं तर माहिती देण्याचा प्रयत्न करावा. इथे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर शिंदे कुळाचं जे विजय शस्त्र आहे ते आहे तलवार. यानंतर 86वा नंबर आहे शितोळे कुळाचा. तर यांचा वंश आहे सूर्यवंश. गोत्र आहे कश्यप. त्यानंतर देवक आहे सूर्यकांत. यानंतर विजय शस्त्र तलवार. 87 नंबर आहे शिर्के कुळ. चंद्रवंशी आहेत. शांडिल्य ऋषी हे त्यांचं गोत्र आहे. आपट्याचं पान त्यांनी देवकामध्ये वापरावं. खंडा हे त्यांचं विजय शस्त्र आहे. 88 नंबरचं जे कुळ आहे ते साळवी किंवा साळवे कुळ. सूर्यवंशी आहेत. कौंडिन्य ऋषी गोत्र आहे. रुई, मोरवेल हे त्यांचं देवक आहे. तलवार विजय शस्त्र आहे. 89वा जे नंबर आहे तो आहे सावंत कुळाचा. चंद्रवंशी आहेत. गोत्र आहे दुर्वास ऋषी. देवक आहे कमळ, त्याचबरोबर साळुंखीचा पंख, विजय शस्त्र तलवार. 90वा जो नंबर आहे तो आहे साळुंखे कुळाचा. यांचा वंश सूर्यवंश. गोत्र भारद्वाज ऋषी. देवक साळुंखीचा पंख, त्याचबरोबर विजय शस्त्र तलवार. 91वा नंबर आहे सांबरे कुळाचा. सांबरे कुळाचा वंश आहे सूर्यवंश. मान्यव्य ऋषी हे त्यांचं गोत्र आहे. कळंब आणि हळद हे त्यांचं देवक आहे. कट्यार विजय शस्त्र आहे. 92 नंबर आहे सिसोदे कुळाचा. काही ठिकाणी शिशोदे किंवा सिसोदे हे आडनाव असू शकतं, थोडाफार अपभ्रंश होतो. सूर्यवंश आहे. त्याचबरोबर गोत्र आहे कौशिक ऋषी. 5 पाली देवकामध्ये वापरावी. विजय शस्त्र आहे तलवार. 93 जे कुळ आहे ते आहे सुर्वे कुळ. सूर्यवंशी आहेत. वशिष्ठ हे त्यांचं गोत्र आहे. 5 पाली हे त्यांचं देवक आहे. खंडा विजय शस्त्र आहे. 94 नंबर आहे हंडे कुळाचा. सूर्यवंशी आहेत. विष्णुरुद्ध हे त्यांचं गोत्र आहे. सूर्यफूल हे त्यांचं देवक आहे. धनुष्यबाण हे त्यांचं विजय शस्त्र आहे. 95 नंबर आहे हरफळे. यांचा वंश आहे चंद्रवंश. गोत्र आहे कौशिक ऋषी. त्याबरोबर देवक आहे पंचपल्लव अर्थात 5 पाली आणि विजय शस्त्र आहे खंडा. आणि सगळ्यात शेवटचा नंबर म्हणजे 96 कुळ आपण ज्याला म्हणतो, तर त्यामध्ये शेवटचं जे आडनाव आहे ते क्षीरसागर किंवा काही ठिकाणी याचा जो उच्चार आहे तो क्षीरसागर असा पण होऊ शकतो किंवा असेल. यांचा वंश आहे सूर्यवंश. गोत्र आहे वशिष्ठ. देवक आहे कळंब आणि विजय शस्त्र तलवार. तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच आडनावांचं जे विजय शस्त्र आहे ते तलवार ऐकायला मिळालं असेल. 5 पाली हे देवक सुद्धा जास्तीत जास्त कुळांच्या आडनावांमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. तर आतापर्यंत मी तुम्हाला 96 कुळांची आडनावं सांगितली. त्यांच्या आडनावाप्रमाणे त्यांचं गोत्र काय आहे, त्यांचा वंश काय आहे, देवक कोणतं, विजय शस्त्र कोणतं यांची माहिती दिली. तर या 96 कुळांमध्ये नक्की कोणकोणत्या आडनावांचा समावेश होतो. जसं की पहिलं आडनाव मी तुम्हाला सांगितलं होतं अहिरराव. तर हे झालं अहिरराव कुळ. अहिरराव कुळामध्ये जितकी आडनावं असतील तर त्या सर्वांचा वंश तोच असेल जो अहिरराव कुळाचा असेल. तर उदाहरणार्थ जी आडनावं अहिरराव कुळात येतील तर त्यांचा वंश सूर्यवंश. गोत्र भारद्वाज. देवक 5 पाली आणि विजय शस्त्र तलवार असेल. तर आता मी तुम्हाला याच्यानंतर ती आडनावांची जी यादी आहे प्रत्येक कुळाच्या आडनावानुसार तर ती सुद्धा जोडते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आडनाव कोणतं आहे ते शोधता येईल.
तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मराठा समाजाच्या कुळाविषयी, गोत्राविषयी, देवकाविषयी आणि विजयशस्त्राविषयी जी माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ जाईल अशा पद्धतीने हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद। जय भवानी, जय शिवराय।